हजारो कुटुंबांचा पोषण करता आणि एक दूरदृष्टा अशी एक व्यक्ती आपण गमावलेली आहे। एका किसान पुत्रानं या देशामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जे उत्तुंग कार्य केलेलं आहे त्याला तोड नाही। अशा प्रकारचे व्यक्ती घडणं, जन्मणं हे खरं म्हणजे खूपच म्हणजे मला वाटते शेकडो वर्षानंतरच अशी व्यक्ती एखादी जन्माला येत असते। आणि अशा या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या जाण्यानं संपूर्ण भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या शिक्षण क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये पोकळी निर्माण झालेली आहे। ही जी पोकळी आहे ही फक्त कोल्हापूर किंवा महाराष्ट्र नाही तर उभ्या देशाला जाणून येणारी, न भरून येणारी अशी एक पोकळी आहे। माजी राज्यपाल डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं नुकतंच निधन झालेलं आहे। कोल्हापूरच्या कसबावाडा येथील निवासस्थानी त्यांचं निधन झालेलं आहे। ते माजी राज्यपाल देखील आहेत आणि त्यांच्या दर्शनासाठी या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानाबाहेर असंख्य कार्यकर्ते, त्याचबरोबर पदाधिकारी, विविध क्षेत्रातील नामांकित दिग्गज येत आहेत। अंत्यविधी जो आहे तो उद्या सायंकाळी 4 वाजता कोल्हापूर येथेच होणार आहे। काही या ठिकाणी नागरिक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आले आहेत। जाणून घेऊया दादांच्या त्यांच्या सोबतच्या जुन्या आठवणी काय सांगाल? आठवणी मी डॉक्टर प्रतापसिंह देसाई, अध्यक्ष अखिल भारतीय तंत्र शिक्षण संस्था नवी दिल्ली। तसा दादांचा माझा परिचय 1985च्या पासूनचा आहे आणि एक शिक्षण क्षेत्रातलं दिग्गज व्यक्तिमत्व की ज्यांनी शिक्षण क्षेत्राला एक नवे आयाम दिले, हजारो कुटुंबांचा पोषण करता आणि एक दूरदृष्टा अशी एक व्यक्ती आपण गमावलेली आहे। ही जी पोकळी आहे ही फक्त कोल्हापूर किंवा महाराष्ट्र नाही तर उभ्या देशाला जाणून येणारी, न भरून येणारी अशी एक पोकळी आहे। खरं तर अतिशय दिलदार असं एक व्यक्तिमत्व की ज्याने अनेक कुटुंब घडवली, जे आपण ज्याला खऱ्या अर्थानं सोशल ट्रान्सफॉर्मेशन म्हणू, अशा सोशल ट्रान्सफॉर्मेशनमधलं एक महत्त्वाचा इन्स्ट्रुमेंट म्हणून आपल्याला त्यांच्याकडे बघता येईल। माझ्या आठवणीत अशा अनेक उदाहरणं आहेत की एखादा गरीब जर आला दादांच्याकडे, तर अशा अनेक आहेत की मेडिकलची ॲडमिशन त्यांनी 1 रुपयात दिलेली आहेत। कुठल्याही प्रकारची फी न घेता की 1 रुपयात मेडिकल, आणि ही माणसं आहेत आता असे एक खूपच मोठं दातृत्व असणारा, खूप मोठी एक दुर्दम्य असा आशावाद, इच्छाशक्ती असणारा माणूस आणि शिक्षण क्षेत्रासाठी एकंदरीत संपूर्ण सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं असं कार्य करून त्यांनी आपल्या पाऊलखुणा सोडलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या पाऊलखुणांचा मागोवा घेणं हीच खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं। शिक्षण क्षेत्रातील एक मोठी पोकळी, कधी न भरून निघणारी मोठी पोकळी झाली असं तुम्हाला वाटते का? अगदी निश्चितपणानं, कारण म्हटलं सुरुवातीला की एक शिक्षण क्षेत्राचे संपूर्ण आयाम बदलवून टाकणारा एक असा ट्रान्सफॉर्मेटरी चेंज शिक्षण क्षेत्रामध्ये आणणारी ही व्यक्ती, अशा प्रकारचे व्यक्ती घडणं, जन्मणं हे खरं म्हणजे खूपच म्हणजे मला वाटते शेकडो वर्षानंतरच अशी व्यक्ती एखादी जन्माला येत असेल। कोल्हापूरचे सुपुत्र असणारे डॉक्टर डी.वाय. पाटील साहेब यांचं नुकतंच निधन झालेलं आहे। काय त्यांच्या सोबतच्या तुमच्या आठवणी आहेत, काय सांगाल? मी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, आज आदरणीय महामहिम माजी राज्यपाल डॉक्टर डी.वाय. पाटील साहेब यांचं दुःखद निधन झालं। आज हे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यावर जी शोककळा पसरलेली आहे, आज कोल्हापूर जिल्ह्यातील एक उत्कृष्ट नेतृत्व करणारे आणि बहुजन समाजात नेतृत्व तयार झालेलं, आणि बहुजन या शैक्षणिक क्षेत्रामध्ये तर त्यांनी इतकं उत्तुंग कार्य केलेलं आहे की आपल्या बहुजन समाजाची मुलं आज जी डिग्री घेऊन बाहेर पडत आहेत, हे फक्त न फक्त डी.वाय. पाटील फॅमिली आणि डी.वाय. पाटील दादांच्या दूरदृष्टीतून हे सगळं निर्माण झालं। आणि आज सरांनी सांगितल्या पद्धतीनं हजारो कुटुंब आणि हजारो लाखो विद्यार्थी आज ह्या डी.वाय. पाटील ग्रुपमधून बाहेर पडून स्वतःचं एक करिअर घडवलं, आणि हे घडवलं हे डी.वाय. पाटील साहेबांच्या आशीर्वादानं म्हणणं तर काय वावं ठरणार नाही। एवढीच बोलून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे। डी.वाय. दादा म्हणजे शिक्षण क्षेत्रातले ऋषितुल्य व्यक्तिमत्व होतं। अंबरसारख्या शेतकरी आणि किसान घराण्यामध्ये जन्मलेल्या एका किसान पुत्रानं या देशामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जे उत्तुंग कार्य केलेलं आहे त्याला तोड नाही। अतिशय जमिनीवर राहून काम करणारे डी.वाय. दादा हे आपलं उभं आयुष्य
या खेडेपाड्यातील मुलांना, गोरगरिबांच्या मुलांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून समर्पित आणि त्यागी वृत्तीनं काम केलं. त्यामुळं आज आपल्या देशामध्ये जवळजवळ 200 महाविद्यालये त्यांची आहेत, 5-6 विद्यापीठं आहेत आणि अशा या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या जाण्यानं संपूर्ण भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या शिक्षण क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये पोकळी निर्माण झालेली आहे. कारण शेतकऱ्याच्या बांधावर आणि झोपडीतल्या अंगणावर गरिबांच्या पोरांच्या हृदयामध्ये शिक्षण पोचवण्याचं काम दादांनी केलेलं आहे. पदरमोड करून अनेकांना, लाखो विद्यार्थ्यांना त्यांनी मोफत असं शिक्षणाची संधी त्यांनी दिलेली आहे आणि त्याचमुळं आज खेडेपाड्यातली मुलंही या विद्यापीठामध्ये निर्माण झालेले आहेत. आपल्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी 1983मध्ये एक रामराव अधिकांच्या नावानं पहिल्याला एक विद्यापीठ काढलं आणि त्यानंतर ते डी वाय पाटील नावानं परिवर्तित झालं आणि त्यांच्या माध्यमातून आज देशभरामध्ये, राज्यामध्ये, परदेशामध्ये सुद्धा विद्यापीठं आहेत आणि एवढा एक सामान्य माणूस इतकं उत्तुंग कार्य करू शकतो शिक्षण क्षेत्रामध्ये असं दुर्मिळ उदाहरण आहे. पण दादांनी कधीही त्याचा अहंभाव निर्माण केलेला नाही. शेवटपर्यंत त्यांनी जमिनीवर पाय रोवून ह्या गोरगरिबांची सेवा करण्याचं काम केलं. त्यांच्या पाठीमागं काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि विद्यापीठाचे कुलपती संजय पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, तेजस पाटील हा जो गोतावळा आहे ते सुद्धा त्यांच्याच प्रेरणेनं, त्यांचाच विचाराचा वारसा घेऊन ते पुढं कार्य चालवत आहेत. आम्हासुद्धा सर्व शिक्षक कार्यकर्त्यांना, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना अतिवास दुःख झालेलं आहे. कारण इतका माणूस अगदी ऋषितुल्य व्यक्तिमत्व शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा एकमेकाची विचारपूस करून कधीही दुसऱ्याला कमी न लेखण्याचं व्यक्तिमत्व, अध्यात्मावर त्यांचा अतिशय भर होता. असं एक व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलेलं आहे. त्यामुळं आम्हाला अतिदुःख होतं आहे. त्यांना चिर श्रद्धांजली आम्ही या ठिकाणी वाहतो. त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगरामध्ये समस्त महाराष्ट्रातला शिक्षक वर्ग, विद्यार्थी वर्ग सामील आहे. त्यांना ईश्वर चिरशांती देवो अशा प्रकारच्या माध्यमातून मी या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो. सरकारच्या वतीनं त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं, काय सांगा? त्यांना सरकारनं त्यांच्या या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं होतं. त्याचा वापर त्यांनी या गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी, विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी केला. त्रिपुरामध्ये राज्यपाल म्हणून गेल्यानंतर त्यांनी तिथल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील शेती कशी असते, स्वतःच्या त्यांनी बंगल्यामध्ये आपल्या ऊसाची शेती तिथं निर्माण केली आणि ऊस महाराष्ट्रामध्ये कसा पिकवला जातो ह्या त्रिपुरातल्या डोंगरामध्ये दाखवून दिलं. बिहारचे जे माजी मुख्यमंत्री होते रांझी, त्यांना कोल्हापूरमध्ये ते स्वतः डी.वाय. भेट घेण्यासाठी आलेले होते आणि इथनं त्यांनी जो काही शैक्षणिक विकास केलेला आहे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये नव्हे जगामध्ये दुर्मिळ आहे की व्यक्तीच्या नावानं स्वतः त्यांच्या कुटुंबियांनी स्टेडियम उभारलं आहे. डी.वाय. पाटील स्टेडियम इथं नेरूळला आहे. तर इतकं म्हणजे काम क्रीडा क्षेत्रामध्ये असेल, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहेत. त्याचा वापर त्यांनी या पद्मश्री पुरस्काराचा काही स्वतः मिळवण्यासाठी केला नाही तर ह्या देशातील गोरगरीब लोकांच्या, विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी केलेला आहे. डॉक्टर डी.वाय. पाटील म्हणजे एक आमचा आत्मा होता म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. डॉक्टर डी.वाय. पाटील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व होतं आणि एक सर्वसामान्य घरातनं जन्मलेलं कुटुंब व्यक्तिमत्व आज गोरगरिबांच्या घरात जर खरोखर गोरगरिबांच्या चुली पेटवायचं जर काम करत असेल तर ते ह्यांच्यामुळे झालेलं आहे. कारण बऱ्याच हजारो लोकांना ह्यांच्यापासून व्यवसाय मिळू दे, नोकऱ्या मिळवून द्यात, तरुण मुलांचं शिक्षण असू दे, हे ह्यांच्या या दूरदृष्टीमुळं, डी.वाय. पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे झालेलं आहे आणि अशा या व्यक्तिमत्वाचं आज निधन झालेलं आहे. आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातलं म्हणजे तरुण म्हणलं, तरुण यांच्यासाठी म्हणजे भावपूर्ण दुःखद निधन झाल्यामुळे भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे आणि यासाठी सगळे हळहळ व्यक्त करत आहेत. आताच या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी उपस्थित असणाऱ्या नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या. माजी आमदार सतेज पाटील यांना पितृशोक झालेला आहे. त्याचबरोबर जे अंत्यविधी आहे ते उद्या दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता अंत्यविधी त्यांचा होणार आहे. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकर सह समीर मकानदार, कोल्हापूर. जशी प्रत्येक मोठ्या यशामागे मेहनत असते तसेच प्रत्येक यशामागे योग्य मार्गदर्शन असते. आम्ही JEE, नीट आणि MHTCETच्या यशाने उज्ज्वल भविष्याचा पाया घालतो. अभिनव सायन्स अकॅडमी, अचूक मार्गदर्शन घ्या, उद्याचा इतिहास घडवा.